मंडळी, संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असतं, पण जी संकष्टी मंगळवारी येते त्या संकष्टीला सुद्धा असं खास महत्त्व असतं. मग आपल्याला न चुकता हा उपवास करायचा आहे, कारण अशी मान्यता आहे की आपण जर या संकष्टीचा उपवास केला तर आपल्याला 21 चतुर्थीचा उपवास करण्याचं पुण्य मिळत असतं. मग हे पुण्य आपल्याला सोडता कामा नये. असेच आपले अनेक शत्रू आहेत, आपल्या अनेक इच्छा आहेत, त्या पूर्ण होत नाही. एखादी इच्छा आहे ती खूप दिवसापासून रखडलेली आहे, होत नाही, किंवा एखादं काम आहे किंवा नोकरीच्या काही समस्या आहेत. अशा कोणत्याही अडचणी असू द्या, त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला येत्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा चला तर जाणून घेऊ. आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू ही कुठं खराब झालेलं, सडलेलं, जे वाळलेलं असं नसावं. अगदी आपल्याला पिवळसर जे लिंबू आहे ते घ्यायचं आहे. ते आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची कोणती इच्छा आहे, तुमचे एखादे गुपित शत्रू असतील की तुम्हाला दिसत नाही पण तुमच्याबद्दल काही ना काही कट कारस्थानं करत असतात, शत्रुनाश असं तुम्हाला त्या लिंबूवर लिहायचं आहे. किंवा तुमची नोकरीची असेल इच्छा, नोकरीचं लिहायचं आहे. किंवा एखादी मनातील जी ही इच्छा असेल, लग्न, मैत्री, काही असेल, अगदी आर्थिक समस्या, ते सुद्धा तुम्हाला लिंबूवर लिहायचं आहे. आणि त्यानंतर ते लिंबू घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. आणि उजव्या हातात ते लिंबू घेऊन आपल्याला देवघरामध्ये गणपतीच्या पाठीमागे ते लिंबू ठेवून द्यायचं आहे. बुधवारी सकाळी उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर ते लिंबू घेऊन आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचं आहे. असं केल्याने आपले जे गुप्त शत्रू आहेत किंवा आपल्या अनेक समस्या आहेत, एखादी इच्छा आहेत, 100% पूर्ण होणार आहे. अतिशय साधा, अतिशय प्रभावी उपाय आहे. शिवपुराणीतील हा उपाय आहे. अवश्य करावा. ओम गण गणपती